नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत डेलीच्या बेसिसवरती आपल्याला समजा स्टॉक घ्यायचे असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल स्टॉकवरती, तर आपण कसे घेऊ शकतो किंवा कोणतं इंडिकेटर जे आपल्याला हेल्प करू शकतं. आपण जेणेकरून आपण लॉंग टर्मसाठी चांगले शेअर घेऊ शकतो आणि चांगले शेअर घेऊ शकतो. चला तर दाखवतो तुम्हाला. इथं आपल्याला इंडिकेटर सेक्शन जायचं आहे, इंडिकेटर दाबायचं आहे, तिथं दाबायचे EMA एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज किंवा मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल डबल क्लिक करून दोन घ्यायचे आपण आणि इथं दाबायचं. त्यानंतर सेटिंग्सवर जायचं, सेटिंग्सवरून इथं 9 आहेत, 5 दाबायचं. नंतर जे खालची आहे लगायचं 10. तर आता आपल्या साईड तयार आहे आणि आपल्याला डेलीच्या टाइम फ्रेमवरती वापरायचं, कारण आपण लॉंग टर्मसाठी शेअर घेणार आहेत. तर सगळ्यात साधं तुम्हाला सांगतो, हे पहा तुम्हाला दाखवतो. आता इथं मार्केटने इथं क्रॉसवर गेले वरती, ब्लू लाईन खालून आहे आणि जी कलर चेंज करतो. चल ठीक आहे, ब्लॅक करतो. तर बघून घ्या, आता ब्लॅक लाईन वरतून आलेली आहे, ब्लू लाईन खालून आलेली आहे इथे. ठीक. तर ज्यावेळेस आपल्याला बाय एंट्री कवर घ्यायची इथे घ्यायची, ज्यावेळेस ब्लू लाईन खाली येईल आणि ब्लॅक लाईन वरती जाईल, त्यावेळेस आपण लॉंग टर्मची पोझिशन घेऊ शकतो. आणि पोझिशन आपल्याला कट कवर करायची ज्यावेळेस आपण ब्लॅक लाईन खालून येईल आणि ब्लू लाईन वरती येईल, त्यावेळेस आपल्याला सेल साईडची एंट्री घ्यायची किंवा जी आपण पोझिशन बाय केली तिथं कॅन्सल करायची. इथं प्रत्येकदा बाय आला आपल्याला आणि भरपूर चांगला मोमेंट भेटतोय मार्केटमध्ये. इथे एकदा सेल आलं. टॉप लॉस आपण समजा जर स्विंग आहे जिथं समजा स्विंग टॉप लॉस आपण शकतो. समजा आपण इथे किंवा आता समजा तुम्ही इथे बाय केला तर इथं तुम्ही टॉप लॉस असू शकतो. अजून तुम्हाला एक दोन दाखवतो. हे पहा SBI मध्ये पण बघा, इथं आता बाय आलेलं आहे आपल्याला. SBI ला कवा आलेलं, 5 मार्च 2025 ला बाय आलेलं आहे. इथे एकदा आपल्याला बायची एंट्री दिली, नंतर इथं सेलची एंट्री दिली, भरपूर मोठं कॅप्चर झालं. नंतर ॲक्सिस बँक आहे, ॲक्सिस बँकला पण बघा. मित्रांनो, हे इंडिकेटर सगळ्या स्टॉकला वर्क करतात. आता तुम्हाला एक मुद्दा HDFC हिंडाल्को, जे हिंडाल्कोचा स्टॉक आहे तो आपल्याला पहा मार्केटवर डाऊन होतोय, सगळे स्टॉक पडतात, तरी पण हा स्टॉक वर चाललाय. आणि हा स्टॉक कपासून वरती 6 फेब्रुवारी 2025 पासून खाली पडतच नाही. आणि इथंच आपल्याला बाय सिग्नल आलेलं आहे. एवढं मार्केट पडतं तरी पण हा स्टॉक अजून वरती फंडामेंटल किंवा असं दाखवावं लागेल आपल्याला. पण आता तुम्हाला याचं बायला काही चान्स तर नाही दिसत आहे, कारण ऑलरेडी स्टॉक वरतीच चाललाय. ज्यावेळेस ह्या लेवलला येईल, ह्या लेवलला येऊन थोडा रिट्रेस करेन, त्यावेळेस आपण इथे घ्यायचा चान्स करू शकतो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, मी पण आपल्याला इथं सेल दिला आहे, पाहू शकता. तुम्हाला बायचे पण ट्रेड दाखवतो, सेलचे कारण मार्केट करतो त्यामुळे सेलचे ट्रेड दिसतात आपल्याला. ते पण इथे बायचे ट्रेड आले 13 मे 2024 ला. मित्रांनो, इंडिकेटरचा यूज भरपूर चांगला आहे, कारण मी पण इंडिकेटरला भरपूर दिवसापासून ऑब्झर्व पण करतोय आणि त्याच्यावर ऍक्च्युअली स्टॉक पण घेतो. तुम्ही एज्युकेशनसाठी लावू शकता स्टॉक इंडिकेटर, एज्युकेशन पर्पजसाठी. तुम्हाला चांगलं वाटलं, रिझल्ट आला किंवा पेपर ट्रेड करा, चांगलं वाटलं तर मग फॉलो करा. ओके, थँक्यू.